हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. श्रावण महिन्यात आपण अनेक सेवा करत आहोत. भगवान शिवशंकरांची उपासना करत आहोत. त्यांचे मंत्र स्तोत्र आपण पठण करत आहोत. जो तो आपापल्या परीने भगवान शिवशंकरांची सेवा करत आहे. रुद्राभिषेक करत आहोत. अशा अनेक सेवा आपण भगवान शिवशंकरांच्या या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करत असतो. कारण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. या महिन्यात आपण ज्या काही सेवा करतो त्याचं कैक पटीने फळ आपल्याला मिळत असतं. आणि या महिन्यात ज्या काही सेवा झाल्या त्याचं फळ मिळालं तर आपल्या मागे जन्मांच्या पापांचा नाश होतो. अशाच प्रकारे तुम्ही या महिन्यात भगवान शिवशंकरांची सेवा करत आहात. त्यासोबत तुम्ही एक सेवा करू शकता. किंवा तुम्हाला या महिन्यात काहीच करायला जमलं नाही की ताई आमच्या हातून कुठलीच सेवा झाली नाही, तर एक स्तोत्र आहे भगवान शिवशंकरांचं, अतिशय प्रभावशाली आहे. या स्तोत्राचं जर तुम्ही या महिन्यात आता जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस तुम्ही पठण केलं तर नक्कीच तुमच्या मागे जन्मांच्या पापांचा नाश होईल. जे काही कळत नकळत तुमच्या हातून चुका झाल्या असतील त्याचा सुद्धा नाश होणार आहे. वाईट शक्ती तुमच्यावर हावी होणार नाही, तुमच्या घरात प्रवेश करणार नाही, तुमच्या घरातली नकारात्मकता दूर असे हे स्तोत्र आहे. तर हे स्तोत्र कोणत्या वेळी पठण करावे, कोणी पठण करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओने देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत आहोत, परंतु त्यासोबत जर तुम्हाला म्हणजे काही करणं शक्यच झालं नसेल तर या स्तोत्राचं पठण नक्की करा. बघा, आपण म्हणजे भगवान शिवशंकरांची सेवा खरं तर म्हणजे तसं प्रत्येक सोमवारी व्हायला पाहिजे, फक्त म्हणजे श्रावण महिन्यात नाही. दर सोमवारी आपण त्यांची विधिवत सेवा करायला पाहिजे. दर सोमवारी त्यांचा जलाभिषेक व्हायला पाहिजे, रुद्राभिषेक व्हायला पाहिजे. रुद्राभिषेकाला तर खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तर प्रत्येक सोमवारी महादेवांचा रुद्राभिषेक व्हायला पाहिजे. परंतु काय होतं, वेळाभावी आता बरेच जण जॉब करतात किंवा काहींचे मुलं लहान असतात किंवा जॉईंट फॅमिली असते, आपल्याला करायला वेळ मिळत नाही. मनात इच्छा भरपूर असते परंतु होत नाही. तर तुम्हाला सुद्धा या श्रावण महिन्यात काहीच करायला झालं नसेल, म्हणजे तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नसेल, आता तुम्हाला सेवा करायची आहे, आता 15 दिवस अजून राहिले आहेत, तर 15 दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात. म्हणजे स्तोत्र तुम्ही पठण करू शकतात. अगदी म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ आज बघितला, उद्यापासून तुम्ही सुरू करू शकता. कधीही तुम्ही या स्तोत्राचं पठण सुरू करू शकतात. हे स्तोत्र तुम्ही सकाळी पठण करा, दुपारी करा, सायंकाळी करा. म्हणजे अगदी रात्री म्हणजे 12ला तुम्ही झोपणार, 12च्या तुम्ही कधीही पठण करू शकता. रात्री 10ला करा, 11ला करा आणि झोपी जा. तुम्हाला जर शक्य असेल महादेवांच्या समोर धूप दीप लावून बसा. नसेल शक्य तर काही हरकत नाही, तुम्ही जिथे आहात तिथे बसून सुद्धा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकतात. मोबाईलवर करू शकतात. म्हणजे ग्रंथच हवा आपल्याला असं काही नाही. नित्यसेवामध्ये स्तोत्र दिलेलं आहे. तर ते स्तोत्र आहे 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र. भगवान शिवशंकरांचं अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. तर या स्तोत्राचं पठण तुम्ही कधीही कुठेही करू शकतात. फक्त ग्रंथ असेल तर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या समोर बसून करावं लागेल. धूपदीप लावायचं आणि त्यानंतर याचं पठण तुम्हाला 1 वेळा करायचं आहे किंवा 3 वेळा करा, तुम्हाला शक्य असेल. नसेल शक्य तर 1 वेळा करा. आणि तुम्हाला शक्य नसेल, तुम्ही जॉब करत आहात, तर तुम्ही सायंकाळी जॉबवरून आल्यानंतर किंवा रात्री आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि तुम्ही याचं पठण करू शकतात. जसं करायचं तसं तुम्ही करू शकतात. म्हणजे अगदी देवासमोर बसायचं, धूपदीप लावायचं, नाही लावलं तरी सुद्धा चालेल. काही न करण्यापेक्षा केलेलं चांगलं. म्हणजे काहीतरी सेवा आपल्या हातून होते आहे. तर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र हे खूप प्रभावशाली आहे. या स्तोत्राच्या पठणाने म्हणजे तुम्ही आता 15 दिवस जर याचं पठण केलं तर तुमचे जे काही कळत नकळत चुका झाल्या असतील, म्हणजे चुका भरपूर असतात. आपण कोणाचा अपमान केलेला असतो, कोणाची निंदा आपल्या हातून झालेली असते, मागच्या जन्माचे काही आपले वाईट दोष असतात, काही वाईट कर्म असतात, त्याचं आपल्याला सगळे या जन्मात भोगावं लागतं. पैशांच्या समस्या येतात किंवा निगेटिव्हिटी येते, भरपूर गोष्टी होत असतात किंवा वाईट शक्तींपासून आपलं संरक्षण होत असतं या स्तोत्राच्या पठणाने. किंवा नजरबाधा करणीबाधा आपल्यावर होत नाही, या गोष्टी होत असतात. तुमच्यामध्ये जी निगेटिव्हिटी असेल ती दूर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान शिवशंकरांची तुमच्यावर अखंड कृपा होणार आहे, ही गोष्ट होणार आहे. तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र याचं पठण करा. आपला जो नित्यसेवा ग्रंथ आहे यात हे ग्रंथ आपला जो नित्यसेवा हा ग्रंथ आहे यात हे स्तोत्र दिलेलं आहे. अगदी छोटंसं आहे. हे स्तोत्र 1 वेळा पठण करायला मोजून फक्त
3 ते 4 मिनटं लागतात, जास्तीत जास्त 5 मिनटं लागतील. आणि जर तुम्ही नेहमी पठण करत असणार, म्हणजे तुम्हाला पाठांतर करायची सवय आहे, काही ना काही स्तोत्र मंत्र तुम्ही पठण करत आहात, तर तुम्हाला 5 मिनिटाच्या आधीसुद्धा तुमचं ते पठण होईल. तर 1 वेळा किंवा 3 वेळा याचं जसं तुम्हाला शक्य होईल तसं पठण करा. आणि श्रावण महिन्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे स्तोत्र पठण करणार किंवा कुठली महादेवांची सेवा करणार, तर संपूर्ण श्रावण महिना कोणाची निंदा नालस्ती करू नका, कोणाला जज करू नका. आपल्याला काहीच अधिकार नाही कोणाला जज करायचा. प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललंय ते त्याला माहिती, आपल्याला नाही माहिती. कोणाचे काय प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाला माहिती असतं. आपण कोणाला जज करू शकत नाही, तर कोणाला जज करू नका. आणि भगवान शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवा करा. आणि सेवा करत असताना आपण कर्म चांगले ठेवले तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. आणि जर आपले कर्म चुकले, वाईट कर्म झाले, कोणाचं मन आपल्यामुळे दुखवलं, तर केलेल्या सेवेचं आपल्याला काहीच फळ मिळत नाही. ही गोष्ट होत असते. मग कितीही सेवा करा तरीसुद्धा भगवंत आपल्याला पावत नाही. तर या गोष्टी होत असतात. भगवंताला आपल्यावर राग येईल, आपल्यावर तो कोपेल, अशा गोष्टी करायच्या नाही. तर सेवा करा, सेवेला महत्त्व द्या, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ज्या दिवशी महिलांची पिरियड्स आला तर याला आपल्याला काही संकल्प वगैरे करायची गरज नाही, फक्त एक सेवा म्हणून करायचं आहे. महिलांचे पिरियड्स सुतक विटाळ काही आलं मध्ये त्या दिवशी ही सेवा करायची नाही, म्हणजे या स्तोत्राचं पठण करायचं नाही. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची ती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.